उपटून या लागते. हे असे जवळचे दगा देतात मग. जराशे उपटा बरं, माझ्यासाठी उपटा जराशे पाहिजे का नाही का, बेसन फेसन करायला मस्त काम येते. कांदा जरा चांगला गोळा कांदा. हो देतो उपटून घ्या, तुमचं सारखं करून घ्या. काय म्हटलं सरपंच साहेब, याचा टाइम झाला म्हटलं, घ्या उपटा पटपट चला भरावाना लवकर. काय असं आहे म्हणून तर म्हणलं ध्यान ठेवायला सांगायला पुरत नाही शेजाऱ्याला. अरे म्हणलं शांताराम भाऊ काय म्हणलं कसं काय आहे कांदा उपटणं. कांदा हे पहा ना, तू नुकसान पहा म्हणलं. हे मजूर लोक सर येता जाता उपटू राहिले, किती धिंगाणा आहे. मग हे आता लाऱ्याचे त्या कवटाभर घेऊन गेलेत ते, आणि अर्धा सांडवला इथं. आता तुम्हाला दाखवायलाच घेऊन येऊ राहिलो ते. कोण राजा मी कटायलो आता हे कांदा उपटायला आला असं वाटते. लवकर बाय मोकळे करा माय बिन डोक्षाच्या पड्याला नाही का. पहा बरं जरा मजूर गिजूर सापडते का त्याला बरं. जा ना मग, इथं हे आता हरभरा सोंगणं सुरू आहे, एका दिवसात राहायला द्यायचं. जा द्यायला भेटा लवकर, 5-25 मजूर आहे चालू. मग काय होऊन जाते 2 दिवसात. बरं तसं करतो मग नाही का. बरं म्हणलं हे कांद्याचं कसं करावं म्हणलं आता. आता काय नेतो घरी, मग आता काय वाया गेल्यापेक्षा नाही का. येतो मग येतो. कांदा गिंदा होईल ना शांताराम आपल्याला. बरं आहे ना कांदा गिंदा समजा भरला ना बरोबर. ना अरे 1 नंबर कांदा ना, पुरा लाल आहे ना, बिलकुल चवीदार आहे, गोड आहे. मग असा कांदा भेटते करायचा, इकत नाही भेटत ना असा कांदा. म्हणजे काय टपार आहे, गोट्यासारखं वजन आहे. मग मला सांगितलं थोडं अजून एखाद्या हरभऱ्याचे नाही ते बाबूच्या झाडावर चोडा आम्हाला. बरं या मग शांताराम भाऊ न्या म्हणलं ते कांदा घेऊन जाईल वाया गेल्यापेक्षा. येतो मी मजुराला भेटून. या हो या. ते दूरच्या वावरातला पहिले कांदा काढून घ्या आणि मग हे काढावं नाही का. येतो भेटून आता काय म्हणते तर पाहतो मग. येतो मग. अरे 8-8:30 होऊ राहिले राजा. तुम्हाला अर्धा घंटा झाला पाठवलं ते या कवर, एवढा टाइम असते की यायला. आम्ही तर लवकरच गेलतो, पण ते पाणी थंड नव्हतं ना. म्हणे होऊ द्या म्हणजे थंड. मग थंड झालं मग घेतलं, नाही तर मग काय फायदा ते घेऊन. काऊन नाही होऊ द्याला मग जरा पद्धतशीर चांगलं होऊ द्या. थंड गिंड 11 वाजेपर्यंत. आबेले काय इथूनच 9 वाजून राहिले न झाले. तिथं पातीवर बसाले 10 वाजता काय माहीत. मग 2 वाजता ते फेकून देतं. ये झाला म्हणता टाईम आमचा. आयले का बसा चला. टाकलं म्हणलं सऱ्या बाहेर टोपलं दिलं. आता 5-25 बाया घेऊन गेले. आता मलाच काय कमी देतं का. दे भर खाई साठून भर चांगलं टोपलं. ते थैली ते घेतले ना काही. आता हे बसविल ना एवढे. बस होती म्हटलं. ते सरपंच साहेब आहेत ना तिकडे, ते तिकडे पोते शिव राहिले, ते त्याच्यात गुंग आहे. तू भरलं म्हणून काढणं भर लवकर अजून इकडे यायचे तर मग मला कल्ला कर ना. ते एवढा मोठा गंजूला होता म्हणून एवढा खाली कसा झाला म्हणून. मग बस होते ना न्या ना एवढे. आता तुम्ही ते थैली ते घेतले ना, बाकी मजूर नेले एक टोपलं. बस झाला आता न्या. आता कल्ला कर मला. घरचं चाललं रे जसं काय दिवाणीच होती त्याच्यात. भर लवकर चालला मोठा. भर आता काय म्हणा बायले 5-25 बायानं क्विंटल 1.5 क्विंटल नेला वाटतं कांदा. सांगा आता काय करावं. सरपंच साहेब पहा म्हणलं किती घेतले तर पहा. हे पोरगं म्हणलं अर्धा किलो द्यायला मागं पुढे करून राहिलं. पहा सांगायला म्हणलं. सांगा. अरे लाऱ्या दे म्हणलं. जाऊ दे देऊन ते खायची गोष्ट दे म्हणलं. अर्धा 1 किलो दे सगळेले. बरं हो देतो. हो देतो. इथं काय अर्धा 1 किलो, इथं 2-2, 4-4, 5-5 किलो निवराय बाय. लाऱ्या म्हणलं अर्धा गंजूला खालीच केला अर्धा आता. किती टोपलं दिलं का भरून द्यायले. तुम्हीच तर तिथून मोठमोठ्यानं कल्ला करे द्या देऊन द्या. मी तर त्याला म्हणून बस झालं ते बाय काय 1-1 टोपलं घेऊन गेले ते. मग 10 किलो कांदे घेऊन गेले बाय. माणूस तिकडे गुतला इकडे बाया नाही दिला शाबू माया मी. बरं आता उद्या इथंच बसायला गंजूल्या पैसे लय नको देत जो म्हणलं. 1-1 किलो लयच लय बस. आता उद्या देऊ नको द्यायले. मला देत नाही का म्हणलं, सगळ्याला दिलं मला द्या ना एखादं टोपलं. उद्या नेजो ना. तू भलतं ईर्ष्या आले का. आता त्याने नाही देतो ना. देत नाही का तुला. आम्ही सगळ्याला भेटलं मलाच नाही भेटलं. बरं उद्या म्हणलं 2 टोपले देता मग. हा ठीक आहे मग उद्या देतो. 2 नाही 3 नेजो टोपले. पण म्हणलं जरा ते कट्टे गिट्टे नेऊ लागणं तिथं. गाडीपर्यंत कट्टे गिट्टे घेऊन जाय. ते चेते आहे सगळे आहेत ना. तू कुठं चालला आता बसून. 1 घंटा अजून पाला पडते टाइम. मग काय मजुराला दिले का सुट्टी आम्ही टाकलो. बरं नेतो. हो ठीक आहे. म्हणलं पाय बरं ते काय गाडी भरला तरी का 200 रुपये ट्रिप घेऊन राहिला ना तू. आता नेणंच कुठं आहे. शेड लोक नेणं आहे आपल्याला. या वावरातून थोडंसं खाली जाणं आहे बा. आता पाय बा तू आता. गाडी भराचा विषय कुठं म्हणून राहिलो मी, पण रस्ता नाही ना तिथं. मग तिथं जात नाही त्या रस्त्यातून. मग कसं गाडी फालतू पलटी झाली काय भाबळ असते. म्हणून म्हणलं रस्ता तुम्ही ओके करून द्या पहिले. आहे जरासा म्हणा पण पाय ना जरासा. ते जरासं पुरले पाहिजे ना. आम्हाला कास्त करायचा विचार करा ना का आपापलंच पाहता का सगळे. हो ना माय मजुऱ्या आणि तीन काय उरण तर उरबा भिजवाय धरता. तुमचं तरी बरं आहे बा, भावारी तरी भेटू राहिले कांद्याले. आमचं पाहा ना, आमचं काय बजेट आहे का. मग किस्त भरून नाही राहिली गाड्याची. काय सांगा काय भाव लागते ना काय नाही. सऱ्याचा झाला म्हणते कांदा. आता काय पेल होते का काय सांगा. चला बा भरा जाऊ दे. घाबरू हे घे ना म्हणलं का. उभं कटाळलो ना आम्ही तिकडे आण नाही अजून कट्टे बाकीचे. हे उभे वाटते आतापर्यंत. अरे आणा काय मॅळ आहे का बे. लवकर आणा. काय म्हणून राहील बाबा काय म्हणते. यायचं का आता काय म्हणणं भरा ना. आणा ना रपो आणा कट्टे करा एका जागी करा दे.
म्हणलं काय कट्ट देऊ राहिलं आम्हाला ते टाकायचं आणि काढायचं. हो रे लावतो पद्धतशीर लावतो. होऊ द्या ना कांदा होऊ द्या ना. अजून काय 4 कट्टे नाही टाकले मागून पैसे करू राहिले. तुमचं काय बा मग म्हणाचं 5 रुपये कट्ट मग बसा लागेल. मग आधी विचारलेलं बरं. पण आता आम्हाला काय कमी आहे का टाकणं आहे अजून तिथं शेडवर काढणं आहे. सांगून द्या बा एक खेपचं. तो ना 5 रुपये टाकायचे 5 रुपये काढायचे 10 रुपये देऊन देतो तुम्हाला. काळजी नको करू. ते हकाल म्हणा काढ म्हणा गाडी ते. हो 8च्या 12 ट्रिपा करते का काय माहित. ने म्हणा लवकर त्या शेडवर. थकवा हो, गाडी थकवा म्हणलं. नाही ते समजा 200 कट्टे आहेत सगळे नाही. 200 समजा 10 रुपये देतो मग सरपंच. 200 गुणला 10 समजा 2000 बजेट आहे आपला नाही का. चौकात गेला ना वाटून. झाबरू तू मी आणि आपलं दिला भाऊ नाही का. मस्त 500 बजेट दुसरा लागला मग. अजून अर्धे नाही झाले ना बाबा. इकडे कंबळलं गेलं ना मग. रात्री मुटकून झोप नाही मुकाड्यानं. मग आता 500 का सोपे आहे का ती. दे मा डोक्याला दे उचलून. गावातला कांदा गिंदा पद्धतशीर आहे लागन म्हणलं भावावर इतनी मस्त आपला. झाला गेला म्हणा त्या म्हणून पद्धतशीर. पण कसं म्हणजे साईज बाज नाही आपला कांदा. काही मोठा आता काही लायना आता काय मीडियम काय बारका काय असा एक सोय नाही असा. आता लोक सुद्धा होता म्हणते आता असं. हो नाही हो झाला म्हणा. झालं तसं आता ते काय जमिनीच्या हाती आपल्या हाती आहे कधी. आता आपली कसं काहीची आहे काही भरकाडीची आहे. मग काय तसं झाला ती. शहापूर वाळेगाव कळला सारखा जमिनीचा पट्टा पाहिजे ते तुलंग्या कळला. तिकडे होते कांदा. आता आपल्या इकडे काय आपल्या इकडे असं बस निकुलो शेला. म्हणलं यातला बारीक छाटा